सप्रेम देवे तथागत महाकवी गौतम बुद्ध तुमचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन। आज आपण येथे सर्वजण बौद्ध लेणीमध्ये आपण काय काय पहा या विषयावरती अभ्यास करण्यासाठी आलेलो आहोत। तुम्ही मी आपण सर्वजण कधी ना कधी बौद्ध लेणीवरती गेलेलो असूच आणि बौद्ध लेणी आपण पाहिलेली आहेच। कित्येक वेळेला त्या बौद्ध लेणीवरती गेल्यानंतर ती बौद्ध लेणी आहे की नाही याचा अभ्यास करण्यासाठी कोणती वैशिष्ट्ये बौद्ध लेणीमध्ये आहे याची माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं असतं। पण त्याची जर माहिती नसेल आपल्याला तर बऱ्याच वेळेला आपल्याला ती बौद्ध लेणीचा पाहिजे तसा अभ्यास करता येत नाही। तर सर्वप्रथम बौद्ध लेणीमध्ये एक विहार असतं। एकच असतं का तर नाही, बरीचशी विहार असतात आणि ही बरीचशी जी विहार आहेत ही बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी बनवलेल्या दगडी गुंफेमध्ये कोरलेली असतात। त्यात लहान लहान निवास कोठड्या असतात, मध्यभागी सभा असते, उपासनेसाठी जागा असते, भिक्षू तेथे ध्यान अभ्यास व प्रवचन करतात। आता ही जी सुरुवातीच्या काळामध्ये जी विहार होती ही विहार छोटी होती, त्याच्यामध्ये फक्त एकच भिक्षू राहू शकत होता। नंतर त्या विहारामध्ये 2 भिक्षू राहू शकतात, 4 भिक्षू राहू शकतात, 6 भिक्षू राहू शकतात, अशा प्रकारची रचना केली गेली। त्यानंतर त्या भिक्षूला आराम करण्यासाठी दगडी तळण कोरला गेला, सामान ठेवण्यासाठी एक कबाट दगडाचं कोरलं गेलं त्याच्यामध्ये, अशा प्रकारची ही रचना झाली। तर ही सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे। आता आपण दुसरं वैशिष्ट्य पाहणार आहोत। बौद्ध लेणीमध्ये चैत्यगृह असतं, धार्मिक उपासनेसाठी मोठं सभागृह असतं, ते त्याच्या मध्यभागी थोडासा पुढे स्तूप असतो, कमानीदार छत असतं, मोठ्या खिडक्या वैशिष्ट्यपूर्ण असतात, सामूहिक प्रार्थना प्रवचन करण्यासाठी ही जागा असते। तुम्ही कान्हेरी लेणीमध्ये, कार्ला लेणीमध्ये, बेडसे लेणीमध्ये जर गेला असाल तर तिथे तुम्ही चैत्यगृह पाहिला असेल। ह्या चैत्यगृह एकदम कोरीव काम केलेलं असतं। आता तिसरं वैशिष्ट्य त्या चैत्यगृहामध्ये तुम्हाला पाहायला भेटतं बौद्ध लेणीमध्ये, आणि ते आहे तिसरं वैशिष्ट्य स्तूप। आता हा जो स्तूप आहे पूर्वी जेव्हा बुद्धाचा काळ होता त्याला बुद्धाच्या काळामध्ये मूर्ती पूजा जी होती त्याला बुद्धाने अलाव केले नव्हते। बुद्धाच्या स्मृतीसाठी उभारलेली जी रचना आहे गोलाकार आहे, घुमट आकार आहे, त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालण्याची जागा आहे, त्यावर तोरण आहे, हार्मिका आहे, त्यांना स्तूप म्हणतात। आता लेणीमध्ये जो स्तूप सापडतो हा चैत्यगृहामध्ये सापडतो। चैत्यगृह जे आहे जे कोरलेला आहे त्याच्या दोन्ही बाजूला स्तंभ असतात, त्याच्याकडे येणारच आहे। त्या स्तंभाला पाठीमागून आपल्याला प्रदक्षिणा करता येते आणि त्या स्तंभाच्या प्रदक्षिणा मार्गाच्या बरोबर थोडासा पुढे स्तूप पाठीमागे कोरलेला असतो, जिथे हत्तीचे जी गजपुष्ट आहे त्याच्यासारखी ती रचना आहे, त्याच्या थोडासा पुढे कोरलेला असतो। त्या स्तूपाला खालती बेस आहे, यष्टी आहे, मांडा आहे, हार्मिका आहे आणि छत्रावली आहे। आता हे वैशिष्ट्य आहे बौद्ध लेणीमध्ये। त्याच्यानंतर आपण पाहिलं स्तंभ असतात, हे देखील एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे। मग पूर्वी दगडी बांधकामाला आधार देणारे खांब यावर नक्षीकाम शिल्प असे हे असलेले स्तंभ आहेत। त्या स्तंभांवरती सिंह आहे कोरलेला, कमल आहे, हत्ती आहे इत्यादी नक्षी कोरलेले आहेत। काही स्तंभावरती शिलालेख देखील कोरलेले आहेत। कान्हेरी आणि कार्ला लेणीमध्ये जर तुम्ही गेलो तर लेणीच्या समोर जो भाग आहे तिथे देखील मोठे 2 स्तंभ कोरलेले आहेत। त्या 2 स्तंभांवरती एकदम टॉपला पाहिलं तर तिथे सिंह आहे कोरून ठेवलेला, आणि त्याच्या खालती जर पाहिलं तर बेसमेंट आहे, तिथे लोकांच्या आकृत्या बनवलेल्या आहेत। तर अशा प्रकारे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे स्तंभ देखील। तसंच चैत्यगृहाच्या आतमध्ये स्तंभ आहेत, त्या स्तंभाला इकडून आणि प्रदक्षिणा मार्ग बनतो, त्या स्तंभांवरती जातकथा कोरलेल्या आहेत। हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे। हे स्तंभ षटकोनी आहेत, गोलाकार आहेत, अष्टकोनी आहेत, वेगवेगळ्या चैत्यगृहांमध्ये वेगवेगळे आहेत। काही चैत्यगृहामध्ये स्तंभ देखील नाही, फक्त चैत्यस्तूप आहे। चैत्यस्तूप आहे म्हणून त्याला चैत्यगृह बोललं जातं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्याच्यानंतर आपण जर सगळ्यात महत्वाचं जर लेणीमध्ये पाहिलं वैशिष्ट्य ते आहे शिलालेख। दगडावर कोरलेल्या प्राचीन लेख हे लेख धम्मलिपी, ब्राह्मी लिपी किंवा खरोष्टी लिपीमध्ये आढळतात।
काही लेण्यांमध्ये हे परदेशी भाषेमध्ये देखील आढळतात, जसं कानेरीमध्ये 9292 लेणीच्या तिथे एक शिलालेख आहे, हा परदेशी भाषेमध्ये आहे. तसंच त्या शिलालेखामध्ये दानकर्त्याचं नाव आहे, त्याने कशासाठी दान दिलेलं आहे ते लिहिलेलं आहे, त्याच्या गावाचं नाव दिलेलं आहे, त्याची पदवी लिहिलेली आहे, त्याच्या कामाचं स्वरूप दिलेलं आहे. त्या शिलालेखातून आपल्याला इतिहास व टाकाचं सामाजिक जीवन त्याचा पुरावा मिळतो. अशोकाचे शिलालेख हे जे प्रसिद्ध आहेत तसे प्रत्येक लेणीचे शिलालेख आहेत. ज्या काही लेण्या आहेत त्या लेण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शिलालेख सापडलेले आहेत. काही लेण्यांमध्ये शिलालेखाची झीज झालेली आहे, त्यामुळे शिलालेख सापडलेले नाही. निनवली सारखी लेणी आहे. त्याच्यानंतर पुढे आपण जर गेलो तर प्रत्येक लेणीमध्ये आपल्याला एक कालखंड भेटतो, तर हिमयान कालखंड पाहायला भेटतो. हिमयान कालखंड म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त स्तूप आहे, बाकी कोणत्याही प्रकारचं तिथे मूर्ती नाही, शिल्प नाही किंवा रंगरंगोटी नाही, फक्त स्तूप आहे. तसंच महायान कालखंड पाहायला भेटतो. महायान कालखंड, तर महायान कालखंडामधल्या ज्या लेण्या आहेत त्याच्यामध्ये शिल्प आहे, चित्र आहे, अशा प्रकारे वेगवेगळी शिल्प कोरलेली आहेत. तर तो एक कालखंड बघायला भेटतो. वज्रायनाचा पुढील कालखंड भेटतो बघायला. ते वज्रायनाचा म्हणजे तांत्रिक मानसिक पद्धतीचा जो काय बौद्ध धर्म होता तो देखील पाहायला भेटतो. तसंच पुढे आपण जर आणखी एक वैशिष्ट्य पाहिलं लेण्यांमध्ये तर बोधिसत्वाची मूर्ती सापडते. आता बोधिसत्व म्हणजे काय की बुद्ध होण्यासाठी, बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी ती लोक काय आहे पात्र आहेत, पण ते बुद्ध झालेले नाही, बोधिसत्व आहे. तर ह्या ज्या बोधिसत्व दयाळू व्यक्तींच्या प्रतिमा, त्यांच्या चेहऱ्यावरती करुणा आहे, शांतता आहे, ते दागिने मुकुट अलंकार घालून बसलेले आहे. त्याच्यामध्ये अवलोकेश्वर आहे, वज्रपाणी आहे, त्याच्यानंतर कर्मपाणी आहे, पंचुश्री आहे, हे प्रमुख बोधिसत्व दिसतात. अजंठा लेणी, कानेरी लेणी इथे तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला अशा प्रकारे बोधिसत्वांच्या मूर्त्या पाहायला मिळतात. तसंच सगळ्यात महत्वाची की जी बुद्ध लेणी म्हणतो त्या बुद्ध लेणीमध्ये आपल्याला भगवान बुद्धांच्या देखील मूर्त्या पाहायला मिळतात. आता भगवान बुद्धांच्या मूर्त्या तर बुद्धाच्या विविध आसनातील मूर्त्या आपल्याला लेण्यामध्ये दिसतात. बसलेले, उभे किंवा ध्यानस्थ भगवान बुद्धांची हे आपल्याला लेणीमध्ये बघायला भेटतं. ध्यान, अभय, धर्मचक्र, परिवर्तन अशा मुद्रा आढळतात. साधेपणा, शांतता हे प्रमुख वैशिष्ट्य लेणीमध्ये असलेल्या त्याच्यामध्ये आढळतात. पण त्याचबरोबर आपण जर मूर्तिकलेचा अभ्यास केला तर मूर्तिकलेमध्ये आपल्याला तिथे अमरावती आणि अत्यंत महत्वाची गंधार कला याचा देखील अभ्यास करायला तिथे भेटतो. तर जी गंधार मध्ये कला उत्पन्न झाली आणि ती जगभर पसरली, जसं कानेरी लेणीमध्ये पाहिलेल्या ज्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत ह्या गंधार शैलीतल्या आहेत. तसंच आपल्या घरामध्ये असलेली जी छोटीशी बुद्धाची मूर्ती असते बसलेली, त्याच्या छातीवरती पक्षी ठेवलेलं असतं, डोक्यावरती ते हे असतं. तर ही जी आहे ही अमरावती शैलीतली मूर्ती आहे. तर बुद्ध मूर्ती आपल्याला वेगवेगळ्या प्रकार. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या आधीचा जो काळ आहे तर तिथे अमरावती जी कला आहे तिचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तर अमरावती कलेमध्ये भगवान बुद्धांच्या मूर्ती पुस्तक होती त्या काळामध्ये. त्यानंतर भगवान बुद्धांना प्रतिकात्मक स्वरूपामध्ये काय केली जात होती, ती पूजा केली जात होती. तर तिथे भगवान बुद्धांच्या पायासाठी दगडावरती पाय कोरले जायचे, त्याच्यावरती धम्मचक्र, कमल, स्वास्तिक आणि इतर नक्षीकाम असायचे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रतिकात्मक पूजा करणाऱ्या पद्धती ज्या अमरावती कालखंडामध्ये किंवा अमरावती कला जी आहे त्याच्यामध्ये देखील कोणत्या पाहायला मिळते. तसंच आपल्याला ध्यानासन पाहायला भेटतं. आता ध्यानासन म्हणजे काय, भिक्षूंच्या ध्यानासाठी कोरलेला एक दगडी आसन आहे. हे बिहार गुंफांमध्ये दिसते. यावर साधक तत्सत बसून ध्यान करीत असतात. सोपी व साधी रचना असते. कानेरी आणि अजंठा इथे हे ध्यानासन आपल्याला दिसलेले आहेत. त्याच्यानंतर शिल्पकला. आता शिल्पकलांचा जर अभ्यास करायचा झाला तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की दगडात कोरलेल्या कलाकृती या देवता, प्राणी, वनस्पती दाखवलेल्या आहेत. जातक कथा आहेत, पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत. ही कला आध्यात्मिक जीवन दोन्ही दर्शवते. अजंठा, वेरूळ, कानेरी अशा ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तिथे शिल्पकला म्हणजे महायान काळातल्या ह्या बुद्ध ज्या वेगवेगळ्या बुद्ध आहेत, बोधिसत्व आहेत, त्यांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. तसेच काही चैत्य जे आहेत त्या चैत्यामध्ये देखील शिल्पकला आपल्याला पाहायला भेटते. तसंच तर आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये जातक कथा देखील कोरलेल्या भेटतात. तसंच
लेणी क्रमांक 90 किंवा तुम्ही अजिंठ्यांना काही लेण्यांमध्ये गेलात, कादेरी मधल्या लेणी क्रमांक 90 मध्ये गेलात तर तिथे त्यामध्ये जातक कथा वेगवेगळे सूक्त आहेत. हे सूक्त लेणीमध्ये जोडलेले आपल्याला दिसतात. तसं जर आपण आणखी पुढे गेलो तर लेणीमध्ये चित्रकला देखील आपल्याला पाहायला भेटते. तर सर्वप्रथम अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की अजिंठा आणि वेरूळ इथल्या ज्या चित्रकला आहेत ह्या जगप्रसिद्ध आहेत. ह्या व्यतिरिक्त कान्हेरी लेणीमध्ये एका ठिकाणी भिंती चित्र वरच्या साईडला आपल्याला दिसतं. तर भिंतीच्या व छताला फुललेलं दिसतं. तर शिवनेरी लेणीवरती गेलं शिवनेरी लेणीचं छत हे रंगवलेलं दिसतं. भिंतीवर व छतावर रंगवलेली कला या जातक कथा, नृत्य, संगीत, रामपूर्णाचे दृश्य असे त्याच्यामध्ये कोरलेले आहेत. काही पट कोरलेले आहेत, काही राज दरबार कोरलेले आहेत. अजिंठा लेणीतील भिंती चित्र हे प्रसिद्ध आहेत. प्राकृत रंग, खनिज वापरून हे चित्र बनवलेले आहेत. मानवी भावना यामध्ये अप्रतिम असं चित्रकाम ते केलेलं आहे. तसंच जर आपण आणखी पुढे जर गेलो तर एक अत्यंत महत्वाचं लेणीमध्ये आपल्याला जी गोष्ट बघायला भेटते ती तोरण. आता हे तोरण नुसतं स्तूपावरती प्रवेशद्वार यावरतीच नाही आहे, तर प्रत्येक लेणीचा जे प्रवेशद्वार आहे तर त्या लेणीच्या समोर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं तर तिथे तुम्हाला एक चंद्रकोर खालती कोरलेली दिसेल आणि त्या चंद्रकोर जिथे कोरलेले आहे त्या चंद्रकोर असलेल्या लेणीचा जो दरवाजा आहे त्या दरवाजाला अत्यंत कलात्मक असं कोरीव काम केलेलं आहे. तसंच काही लेण्यांना बाहेरच्या बाजूने देखील तोरण कोरलेलं आहे. जास्तीत जास्त चैत्यग्रहांना तोरण कोरलेलं आहे. स्तूपावरती प्रवेशद्वार यावर जातक कथा कोरलेल्या दिसतात. हत्ती, सिंह, कमळ, अश्व अशा अलंकार देखील कोरलेले दिसतात. तोरण हे भक्ती व कलात्मकतेचे प्रतीक आहे. साचीचे तोरण हे जे प्रसिद्ध आहेत आपण हे सगळं पाहिलेलं आहे. मुंबईमध्ये देखील हेच तोरण जर आपल्याला पाहायचं असेल सांचीचं तर आपण चैत्यभूमीला गेल्यानंतर आपल्याला दिसतं. तसंच लेणीमध्ये एक चैत्यबिंब म्हणजे चैत्य झरोका देखील त्याला म्हणतात. तर चैत्यगृहामध्ये मोठ्या मोठ्या कमानीच्या खिडक्या ज्या आहेत त्याचा नैसर्गिक प्रकाश येतो. त्यांचा आकार डोळ्याच्या नाळासारखा असतो. हे सगळं जे आहे हे फक्त दगडामध्ये पूर्णपणे बनवलेलं असतं आणि दगडातून हा प्रकाश लेणीचा स्तूपापर्यंत किंवा लेणीमध्ये चैत्यगृह कोरलेला त्याच्यामध्ये कान्हेरीमध्ये देखील, राज्यामध्ये देखील, अजिंठामध्ये देखील आणि कारलामध्ये देखील अशा प्रकारचे लेणी झरोके जे आहेत, चैत्य झरोके हे कोरलेले आहेत. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर माझं मगाशी सांगितलं की औरंगाबाद आपण जर पाहिलं तर औरंगाबाद मधल्या लेण्या आहेत, अजिंठाच्या लेण्या आहेत, कान्हेरीच्या लेण्या आहेत. जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात जेवढ्या लेण्या आहेत त्या लेण्यांमध्ये जर आपण कोरव काम दिसतं. पण ह्या सगळ्या ज्या भगवान बुद्धांच्या मूर्त्या आहेत किंवा बोधिसत्वांच्या मूर्त्या आहेत त्या बोधिसत्वांच्या मूर्त्या ह्या एका पुलावरती उभ्या केलेल्या आहेत. ते कमल पूल आहे. त्याला लोटस कार्विंग म्हणतात. तर कमल पूल हे पवित्रतेचं प्रतीक आहे. कित्येक ठिकाणी स्तंभ, छत, भिंतीवर देखील कमलाचं नक्षीकाम कोरलेलं आहे. हे आध्यात्मिक शुद्धतेचं दर्शन घडवतं. तसंच बौद्ध कलेमध्ये कमल फूल सर्वत्र वापरले जाते. अमरावती शिल्पात अत्यंत महत्वाचं आहे. तसंच बुद्धाची मूर्ती ही देखील कमलाच्या फुलावरती बऱ्याच लेण्यांमध्ये आपल्याला दाखवली गेलेली आहे. तसंच जर आपण पाहिलं तर धम्म चक्र चिन्ह हे देखील लेण्यांमध्ये कोरलेलं दिसतं. आता मी साताऱ्यामध्ये गेलो म्हणजे साताऱ्यामध्ये मला हे एका लेण्याच्या समोर धम्मचक्र चिन्ह हे कोरलेलं दिसलं. 8 आले असलेलं हे चक्र बौद्ध धम्माचं प्रतीक आहे. हे बौद्ध धम्माच्या धम्म परिवर्तन दर्शन आहे. सारनाथ येथील सिंहस्तंभावर हे आढळते. ज्ञान, करुणा व संयम याचं हे प्रतीक मानलं जातं. आगाशिवानी जखीनवाडी इथे आहे. इथे हे मी धम्मचक्र चिन्ह जे आहे हे पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर सिंहशिल्प हे देखील लेण्यांमध्ये पाहायला भेटतं. तर सिंह हे सामर्थ्य व ध्येयाचं प्रतीक आहे. स्तंभ, तोरण, प्रवेशद्वारावर सिंह कोरलेले दिसतात. सारनाथ, अशोक सिंहस्तंभ हे जगप्रसिद्ध आहे. पण कान्हेरीमध्ये तुम्ही गेलात तर कान्हेरीमध्ये असलेले तो शिल्प आहे. त्या शिल्पावरती हे सिंहस्तंभ कोरलेले आहेत. त्यापैकी एक सिंह जो आहे तो कान्हेरीवरती चैत्यग्रहापासून पुण्यावरतीच्या डोंगरावरती आपण जातो लेणी पाहण्यासाठी तर त्याच्या बाजूला सिमेंटनी कॉन्क्रीट करून ठेवलेला आहे. हत्ती शिल्प हे देखील आपल्याला पाहायला भेटतं. तर हत्ती शिल्प जे आहे
हे त्याच्याबद्दल मला सांगायला तुम्हाला. हत्ती हे बुद्धत्वाचं व शक्तीचं प्रतीक आहे. जातक कथांमध्ये शिल्पात हत्ती वारंवार दिसतो. तोरण, भिंती, स्तंभावरती हत्ती शिल्प कोरलेले दिसतात. धार्मिक मिरवणुकीत हत्तीचे चित्र हे देखील शिल्पावरती किंवा शिल्पावरती कोरलेलं आहे. साची येते अशा प्रकारचं अत्यंत खूप छान शिल्प आहे. आता हे हत्तीचित्र म्हणजे आपण जर इथे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यामधील जी लेणी आहे त्या लेणीमध्ये जर आपण पाहिलं तर हे शिल्प आपल्याला तिथे दिसतं. त्याच्या पुढे जर आपण गेलो आणखी तर अश्व शिल्प देखील. अश्व हे वेगवान, सामर्थ्य व त्यागाचं प्रतीक आहे. बुद्धाचा घोडा कंठ त्याची ही शिल्प आठवत होते. जातक कथा घोड्याची भूमिका खूप महत्वाची आहे. तोरण भिंती चित्रात अश्वाचे अलंकृत शिल्प आहे. अमरावती शिल्पातील घोड्याचे शिल्प होते. आता तसंच पाहिलं तर आपल्याला गंधर्वांची शिल्प दिसतात. गंधर्व म्हणजे काय की एखादी मूर्ती आहे आणि त्या बुद्धांची मूर्ती आहे आणि त्या बुद्धांच्या मूर्तीच्या बाजूला उडत उडत दोन अशी माणसं हार घेऊन नदी दाखवलेली आहेत. ते आकाशातून उडत येत आहेत. हे गंधर्व देवता आहे. आकाशात उडणारे दिव्य प्राणी हे देवता संगीत नृत्याशी संबंधित आहे. भिंती चित्रात व शिल्पात गंधर्व दिसतात. त्यामुळे आध्यात्मिक वातावरण निर्मिती होते. अजिंठा लेणीतील मूर्ती गंधर्व हे जगप्रसिद्ध आहेत आणि काही लेणीमध्ये तर हे गंधर्व तुम्ही जर बोरवली येथील एक जी लेणी आहे त्या लेणीमध्ये पाहिलं गेला तर तिथे त्या लेणीमध्ये ती मूर्ती तोडली गेलेली आहे आणि तिथे ख्रिश्चन धर्माचं चर्च होतं. तर त्यांनी हे मानलं, क्रॉस मानला आणि त्या क्रॉस बांधलं आणि त्या क्रॉस मध्ये तिथे पाहिलं गेलं तर तिथे पूर्वी मूर्ती होती तर तिथे देखील ती गंधर्व जे होते ते जसे आज देखील दिसतात. तसंच जर पुढे पाहिलं आपण तर ह्याच्यामध्ये नाग शिल्प जे आहे ते नाग शिल्प आपल्याला दिसतात. हे नाग शिल्प जे आहेत हे कावेरी लेणीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कावेरी लेणीमध्ये तुम्हाला हे नाग शिल्प दिसतात. नाग ही जल व भूचे रक्षक देवता होते. त्यांचे व नागांचे शिल्प हे विहार व तोरणांवरती आहे. कावेरी लेणीमध्ये प्रवेशद्वार आहे. चैत्यग्रहाचं त्याच्या बाजूला नागांचं मोठे शिल्प कोरलेलं आहे. आतमध्ये गेला की त्याच्यानंतर देखील बौद्ध धर्मात नागाची विशेषता असल्यामुळे मूळचे नागाचे बुद्धाला पावसापासून संरक्षण दिले असे प्रसिद्ध करतात. अमरावती वाजिंठा येथील नाग नागिनी शिल्पात आढळते. तिथून जर आपण आणखी पुढे गेलो तर यक्ष यक्षिणीचे शिल्प हे देखील आपल्याला पाहायला मिळते. यक्ष यक्षिणी हे नैसर्गिक संपत्तीच्या संबंधित देवता आहेत. त्याच्या मूर्ती ताकदवर अलंकारित असतात. तोरण व स्तंभावर त्याचे दर्शन होते. हे समृद्धी व संरक्षक प्रतीक मानले जाते. जर तुम्ही कुठच्याही लेणीला गेला तर त्या लेणीमध्ये शिल्पकाम खूप मोठ्या स्वरूपामध्ये असेल तर तिथे तुम्हाला यक्ष आणि यक्षिणीचे शिल्प दिसणार दिसतात. तशीच काही लेण्यांमध्ये पौराणिक कथा ज्या आहेत त्या देखील कोरलेल्या दिसतात. तसंच शिल्पकलेत विविध पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत. यात देवता, असुर, अप्सरा इत्यादींचे चित्रण असते. धार्मिक व सांस्कृतिक संदर्भ व्यक्त होतात. भिंती चित्रात हे दृश्य दाखवले जातात. अजिंठा व वेद याचे पुरावे आहेत. जातक कथांचे शिल्प देखील बऱ्याचशा लेण्यांमध्ये कोरलेले आहेत. ते बऱ्याचशा लेण्यांमध्ये जर आपण केलं तर होण्याच्या पूर्वी बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथा म्हणजे जातक कथा दगडी शिल्पामध्ये या कथा दर्शवलेल्या आहेत. या नैसर्गिकता, नैतिकता व करुणा दाखवलेली आहे. तोरण व स्तूप जातक कथा प्रमुखपणे दिसतात. सांची व भरूच देखील जी स्तूप आहेत त्याच्यामध्ये ही जातक कथा मोठ्या प्रमाणामध्ये कोरलेले दिसतात. त्याच्यानंतर तुम्ही जर शिलालेखांचा जो प्रॉपर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये बरेचसे शिलालेख आहेत. हे बरेचसे शिलालेख हे व्यापारी दात्यांनी दिलेले आहेत. तो व्यापाऱ्यांची नावं देखील आपल्याला तिथे मिळतात. शिलालेखात व्यापारी हे ज्ञानकर्त्यांची नावे असतात. त्यांनी लेणी बांधण्यासाठी दिलेल्या दानाचा उल्लेख आहे. त्यांच्या प्राचीन अर्थव्यवस्थेची माहिती मिळते. बौद्ध धर्मात प्राचीन व्यापाऱ्यांचा मोठा वाटा होता. अजिंठा, कामेरी येथे असे शिलालेख सापडतात. त्याच्यानंतर भिक्षू संघ जे आहेत यांची देखील शिलालेखांमध्ये नावं मिळतात. तर कामेरी लेणीमध्ये 2 ते 3 भिक्षू संघांची नावं मिळालेली आहेत. विहारात भिक्षूंसाठी स्वतंत्र खोल्या असतात. लहान मोठ्या साध्या शांत खोलीची रचना असते. ध्यान करण्यासाठी अभ्यासासाठी खोली वापरत असते. तर अशा ह्या ज्या भिक्षू संघ आहेत भिक्षू संघ ह्या लेण्यांमध्ये राहत होते तर त्यांचे देखील तिथे नावं लिहिलेली आहेत. कामेरी लेणीमध्ये अशा 2-3 भिक्षू संघांची नावं आपल्याला आढळून येतात. त्याच्यानंतर संघांसाठी सामूहिक सभागृह तर असेंब्ली हॉल ज्याला म्हणतात तर भिक्षूंसाठी सामूहिक
चर्चाचं ठिकाण, तेथे धर्मसभा किंवा प्रवचन होत असतात. मोठे स्तंभ, आसन रचना दिसते. संघटित जीवनाचा प्रतीक मानलं जातं. तर काही ज्या लेण्या आहेत, विशेषतः ते विहार आहेत, ते त्यांच्यामध्ये इकडे 7, इकडे 7 आणि इकडे 7 असे 7 आणि मध्ये जी सामूहिक जो सभागृह आहे, हा सामूहिक संघासाठी वापरला जात होता, चर्चा करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी किंवा पूजापाठ करण्यासाठी. त्याच्यानंतर जर तुम्ही कोणत्याही लेण्यावरती गेला तर एक म्हण आहे, लेणी तिथं पाणी. काय म्हणजे लेणी तिथे पाणी. तर जिथे बौद्ध लेणी आहे त्या बौद्ध लेणीच्या जवळच कोरलेली पाण्याच्या साठवणीच्या टाक्या आहेत. प्रत्येक वेळेला दरवाजाच्या बाजूलाच इकडे एखादी इकडे किंवा फक्त एकच पाण्याची टाकी आहे. पिशवी वापरासाठी पाण्याचे पाणी यात जमा करत असत. ही पाणी व्यवस्थापनाचा उत्कृष्ट आपल्या रीती दाखवलेली आहे. धार्मिक जीवनात पाण्याची शुद्धता आणि महत्व हे ह्यातून आपल्याला कान्हेरी लेणीमध्ये अशा प्रकारची पाण्याची टाकी आहे. तसंच तिथे पाण्याचं फिल्टर कसं पूर्वी होत होतं त्याची देखील तिथे पूर्वी येत होतं. ते पाणी तिथं मोठ्या अशा त्याच्यामध्ये थांबत होतं. त्याच्यानंतर त्याच्यातून ते पाणी निघून पुढच्या एका खड्ड्यामध्ये येत होतं. तिथून ते निघून पुढच्या एका खड्ड्यामध्ये येत होतं आणि तिथून ते पाणी शुद्ध स्वरूपामध्ये प्युरिफाय होऊन भिक्षू घेऊन जात होते पिण्यासाठी. तसंच पाहिजे पुढे विहारामध्ये छोट्या छोट्या या सहा मंडपाला लागून असलेल्या कोठड्या आहेत. या ध्यान किंवा अभ्यास व अल्प उपयोगी वस्तूसाठी वापरल्या जात होत्या. की एक विहार आहे, त्या विहारामध्ये जर आपण पाहिलं तर छोट्या छोट्या कोठड्या आहेत. विहाराच्या आतमध्ये ह्या त्या काही वस्तू ठेवण्यासाठी वापरल्या जात होत्या. त्याच्यानंतर प्रत्येक प्रवेशद्वाराला पूर्वी काम केलेलं आहे, म्हणजे गेटवे ऑफ द गार्डन ज्याला म्हणतात. तर गुहेच्या प्रवेशद्वारावर केलेले शिल्प, त्यावर प्राणी, फुले, पाणी, देवता आहेत, ह्यांचं लक्ष असते. तर अशा प्रकारे प्रत्येक लेणीला इथे काढून केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर लेणीमध्ये जाण्यासाठी किंवा तिसऱ्या लेणीमध्ये जाण्यासाठी किंवा एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्ये जाण्यासाठी ज्या दगडी पायऱ्या आहेत, त्या दगडी पायऱ्या खाली वर येण्यासाठी कोरलेल्या आहेत. तर गुहेतून लेणीतून वर खाली जाण्यासाठी दगडात कोरलेल्या शिड्या, पायऱ्या ह्या मजबूत व दीर्घकाळ टिकणाऱ्या आहेत. पाण्याच्या टाक्या, विहार, चैत्यगृह जोडण्यासाठी उपयुक्त अशा ह्या पायऱ्या आहेत. धार्मिक यात्रा सोयीसाठी ह्या बांधलेल्या पायऱ्या आहेत. कान्हेरी लेणी येथे मोठ्या प्रमाणामध्ये अशा पायऱ्या आपल्याला. त्याच्यानंतर डोनेशन इन्स्क्रिप्शन म्हणजे दान शिलालेख, की काही शिलालेख जे आहेत हे शिलालेख दान शिलालेख आहेत. आणि जो दानाचा शिलालेख आहे त्या दानाच्या शिलालेख मध्ये काय दान केलेलं आहे, कोणी दान केलेलं आहे, तर दानकर्त्यांनी दिलेले अर्पण त्या दगडावरती उल्लेख केलेला आहे. त्यात व्यापारी, गृहस्थ, स्त्रिया यांची नावे लिहिलेली आहे. धार्मिक बांधकामासाठी केलेल्या योगदानाचा तो पुरावा आहे. समाजातील सहभागी विविध जाणीवेतून हे दान दिलेलं आहे. त्याच्यानंतर शिल्प काय आहेत, त्या शिल्पांमध्ये प्राचीन प्रसंग दाखवलेले आहेत आणि ते प्राचीन प्रसंग देखील त्या लेण्यांचा आहे. त्याच्यानंतर काही लेण्यांमध्ये भिंती चित्रात किंवा शिल्पात संगीताचे चित्र, मृदंग, वीणा, बासरी यासारखे नृत्य दाखवलेले आहे. धार्मिक समारंभात संगीताचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. हे देखील आपल्याला याच्यातून स्त्री पुरुष शिल्प, जगुल शिल्प ज्याला म्हणतात, ही देखील कोरलेली आहे. तर सगळ्यात कोरलेल्या स्त्री पुरुषांचे अलंकारिक शिल्प, यात वस्त्र, दागिने, भावना जिवंत दिसतात. आपल्याला समकालीन संस्कृती किंवा सौंदर्य दृष्टीचा त्यातून पुरावा मिळतो. कोंढाणे येथील कर्जत येथील लेणीमध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचं आपल्याला शिल्प दिसतं. त्याच्यानंतर कमानीदार छत, विशेषतः चैत्यगृहामध्ये जे छत आहे, छत ते कमानीदार असल्याचं दिसतं. पूर्वी हे छत लाकडाचं होतं, नंतर ते लाकडाचं छताच्या जागी त्याला डायरेक्ट छत खोदलं गेलं, हे देखील दिसून येतं. छतावर ध्वनी प्रतिध्वनी सुंदर ऐकू येतो. वास्तुशिल्पात प्रगत तंत्रज्ञानाचा आपल्याला त्यातून एक नमुना दिसतो. त्याच्यानंतर अर्धगोलाकार छत, गुहेच्या काही भागात अर्धगोलाकार छत असते, त्यामुळे जागा प्रशिस्त व सुरक्षित दिसते. प्रकाश व वायू विजनासाठी उपयोगी आहे. ही छत मूळ लाकडी परंपरेचे स्वरूप आहे. सहसा करून हे चैत्यगृहामध्ये असते. त्याच्यानंतर कोरीव मंडप,
सगळ्यात एक मोठा चालण्यासारखा भाग असतो. त्याच्यामध्ये स्तंभावरती पूर्वी शिल्प, भिक्षूंच्या सभा, उपासना व ध्यानासाठी वापरले जातात. दगडी पलंग देखील आपल्याला दिसतो. भिक्षूंच्या निवासासाठी कोरलेल्या दगडी पलंग सध्या हे साध्या सोप्या स्वरूपाचे असतात. हे पलंग विहारातील कोठड्या असतात, त्यांच्या लागूनच असतात. भिक्षूंचा साधेपणा प्रतीक व कानेरी जर गेलो तर आपल्याला अशा प्रकारचे पलंग ध्यानाला बसण्याचे आसन भिक्षूंचे असते. त्याच्यानंतर लाकडी बीमचे अनुकरण केलेले दगडी बीम असतात. प्रारंभीच्या लाकडाचा वापर होत असे, त्यानंतर त्यांची शैली दगडावर बीम खोदले गेले आहे. त्यामुळे मूळ वास्तू परंपरेचा प्रभाव टिकून देतो. सौंदर्य व मजबूत यासाठी हे बांधकाम केलेले कारला व भाजा चैत्यगृहात उत्तम उदाहरण आहे. हत्तीवर स्वार असलेले शिल्प देखील आपल्याला दिसते. तर हत्तीवर बसलेल्या व्यक्तींचे शिल्प हे राजसत्ताक सामर्थ्य व धार्मिक मिरवणुकीचे प्रतीक आहे. जातक कथांमध्ये हत्तीवर स्वार शिल्प पात्र आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर सर्क्युलर अलंकार आपल्याला दिसतात. स्तंभ, छत, भिंतीवर वर्तुळाकार नक्षीकाम, कमल, सूर्य, चंद्र इत्यादी आकृती असते. आध्यात्मिक आणि प्रतिकात्मक यासाठी वापरले जाते. हे दागिन्यांसारखे वापरलेले नाजूक काम आहे. अजंठा लेणीमध्ये आपल्याला हे दिसते. उडणाऱ्या अप्सरांचे शिल्प, आकाशात नृत्य करणाऱ्या अप्सरांचे शिल्प, त्यामुळे गुहेत दिव्यता व सौंदर्याचा अनुभव येतो. धार्मिक प्रसंग अधिक जिवंत दाखवण्यासाठी उपयोगात ठरतात. भिंती चित्रात अप्सरांचे चित्रण केलेले आहे. चीनमध्ये सापडलेल्या एका लेणीमध्ये 1000 स्केप्स असं म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये अशा प्रकारचं आपल्याला चित्रण दिसतं. सजावटीचे कमलस्तंभ, काही लेण्यांमध्ये आपण स्तंभांच्या माथ्यावरती कमल फुलाचे नक्षीकाम आपल्याला दिसतं. हे पावित्र्य व सौंदर्याचे प्रतीक आहे. बौद्ध वास्तूत कमलस्तंभांना खास महत्व आहे. त्यामुळे गुहेतील सभागृह अधिक आकर्षक दिसते. अजंठा लेणीमध्ये आपल्याला अशा प्रकारचे स्तंभ दिसतात. त्याच्यानंतर घोडागाडीची देखील दृश्य आपल्याला शिल्पांमध्ये दिसतात. यात व्यापारी, प्रवासी व राजघराण्यात काही व्यक्ती प्राचीन वाहतुकीचे दर्शन याच्यातून घडते. सामाजिक व आर्थिक जीवन यातून आपल्याला समजायला सुरुवात होते. तर सांचीची शिल्प आणि मधुची शिल्प त्याच्यामध्ये अशा प्रकारचे आपल्याला शिल्प सापडतात. व्यापारी जे आहेत तर गुहेतील शिल्पात व्यापारी तासांचे चित्रण केलेले दिसते. तसेच जर आपण पाहिले तर उंट, बैल, त्याच्यानंतर घोडे हे व्यापारी देखील कोरलेले दिसतात. कानेरी लेणीला जर आपण स्तूपाच्या समोर पाहिलं म्हणजे कानेरी लेणीच्या आतमध्ये तर तिथे उंट, बैल, घोड, त्याच्यानंतर घोडे याचं चित्रण केलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर काही राजांचे शिलालेख देखील दिसतात आपल्याला. पण ते ही शिलालेख जे आहेत हे दानाचे शिलालेख आहेत किंवा ते राजांच्या जे सेवक आहेत, सरदार आहेत, त्यांचे देखील शिलालेख आपल्याला दिसतात. तर हे शिल्प जर आपण पाहिले तर आपल्याला जास्तीत जास्त अशा प्रकारचे शिल्प हे अजिंठा लेणीमध्ये दिसत आहे. तर ग्रीक भारतात ज्याला आले होते तर त्यांची देखील लेण्यांमध्ये आपल्याला काही प्रभाव दिसतो. तर गांधार प्रदेशातील ग्रीक शैलीचा प्रभाव आपल्याला दिसतो. त्यात गौतम मूर्ती, ग्रीक वस्त्र, चेहऱ्यावरती शैली, पाश्चिमात्य भारतीय कालाचं मिश्रण असलेलं बौद्ध शिल्प दिसतात. त्याच्यानंतर भिंती चित्रांमध्ये नैसर्गिक दिसत आपल्याला देखील दिसतात. तर आपण भिंती चित्र पाहिली मग ती भिंती चित्र अजिंठ्याची असू द्या किंवा वेरूळची असू द्या तर त्याच्यामध्ये झाड, फुलं, प्राणी, नद्या दाखवलेल्या प्राथमिक सौंदर्य, धार्मिक, भावनिक, उत्प्रेरित मानव, नैसर्गिक सुसंवाद हे देखील आपल्याला पाहायला भेटतं. चित्रकला देखील आपल्याला पाहायला भेटते. तर चित्रकलेमध्ये अजिंठा शैली, पूर्व अजिंठा शैली आणि पश्चिम अजिंठा शैली अशा प्रकारची आपल्याला चित्रकला लेणीमध्ये पाहायला भेटते. ही चित्रकला जी आहे ह्याच्यामध्ये जातक कथा, बुद्ध चरित्र, लोकजीवन यांचं चित्र, नैसर्गिक रंग हा दगडाने रंगवलेलं दगडावर रंगवलेलं हे चित्रकाम आहे. ती चित्रकला त्या काळची कशी होती. त्याच्यानंतर नेत्रा व्यवस्था म्हणजे पाण्याचं जे ड्रेनेज सिस्टम आहे ते ड्रेनेज सिस्टम देखील आपल्याला दिसते. पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी नाले, गटारे कशा पद्धतीने लेण्यांमध्ये कोणती गेलेली आहेत. एखाद्या लेणीमध्ये जरा समजा
पाण्याचा शोध लागला तर तो पाण्याचा स्रोत कसा बाहेर काढला जातो, तर असं कान्हेरी लेणीमध्ये देखील मी एक उदाहरण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पाण्याच्या टाक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लेण्यांवरती कोरलेल्या दिसतात. त्याच्यामध्ये भिक्षू करता पाण्याच्या टाक्याची साठवण केलेली आहे. डोंगरातले पाण्याचे टाके, पाण्याचे तलाव, पावसाळ्यातले पाणी साठवलं जातं. मग ते वर्षभर वापरासाठी कसं आहे तर कारला हे अत्यंत सुंदर आणि कारण हे त्याहीपेक्षा अधिक सुंदर असं हे आहे. त्याच्यानंतर मूर्तीची स्थानं आपल्याला लेण्यांमध्ये पाहायला मिळतात. काही लेण्यांमध्ये आपल्याला तिथे मूर्ती नाही दिसत आहे, पण मूर्तीचं स्थान होतं हे गोधारीच्या मूर्ती ठेवण्यासाठी खास जागा मुख्यतः विहाराच्या मध्यभागी असते. मूर्ती ध्यान करतात. तर आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र मानलं जातं. तर त्या मूर्तीचं स्थान कोणतं होतं ते. त्याच्यानंतर अवलोकेश्वरांची मूर्ती आपल्याला पाहिजे. तर करुणेचा बोधिसत्व बुद्ध धर्माच्या उपासनेत महत्वाचं स्थान आहे. अजिंठा वेरूळ आणि कान्हेरी येथील अवलोकेश्वरांची मूर्त्या आपल्याला दिसतात. ते मूर्ती ही कान्हेरी मधील अत्यंत प्रसिद्ध मूर्ती आहे. त्याच्यानंतर तारादेवीची मूर्ती देखील दिसते. महायान पद्धतीची श्री बोधिसत्व, करुणा व संरक्षकाचे प्रतीक अशी अत्यंत सुंदर अशी अलंकाराने नटलेली ही मूर्ती आहे. ही मूर्ती तारादेवीच्या अजिंठा वेरूळ येथील आढळते, पण कान्हेरी लेणी आपल्याला पाहायला मिळते. जातक कथांचे चित्र देखील आपल्याला पाहायला मिळते. मगाशी आपण पाहिलं की बुद्धांच्या मुलाच्या जन्माच्या ज्या कथा आहेत त्या जातक कथाच्या आहेत. स्तूपाभोवती प्रदक्षिणापथ पाहायला मिळतो, हे देखील आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर भिक्षूच्या आराम करण्यासाठी ज्या आहेत ते देखील पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर भिक्षूंच्या लेण्या आहेत, ह्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर काही भिक्षुणी संघ होते, त्या भिक्षुणी संघाने काही लेण्या कोरलेल्या आहेत, दान दिलेलं आहे, हे देखील आपल्याला तिथे खिडक्या आहेत. तर जुन्या काळातल्या 2000 वर्षापूर्वीच्या ज्या खिडक्या देखील आपल्याला लेणीमध्ये पाहायला मिळतात. तर त्या बाहेरून आपण जर पाहिलं तर आतमध्ये काही दिसत नाही, पण आतून जर आपण पाहिलं तर त्याच्यानंतर लेणी कशी कोरायची, तर ती लेणी कोरण्यासाठी जे वापरलं जात होतं त्या ज्या गोष्टी म्हणजे पहार आहेत किंवा जी काय हत्यारं होती त्या हत्यारांची मार्ग कशी आहे हे देखील आपल्याला लेणी कोरताना जिथे कोरलेली आहे ते देखील दिसतं. काही लेण्यांमध्ये तो पृष्ठभाग एकदम चुकचुकीत केलेला आहे. जसं की जर तुम्ही पाहिलं विरार येथील की जी जीवदानीचं जे मंदिर आहे ही लेणी आहे, तर तिथली एक भिंत आहे एकदम चुकचुकीत केलेली आहे. ही मोरेकालीन लेणी आहे आणि ह्या मोरेकालीन लेणीमध्ये हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. हा देखील आपल्याला काय मिळतो. तर जो गाभारा आहे जिथे मूर्ती बसवली जाते हा जो उंचवटा आहे हा आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यानंतर आपण जर आणखीन अभ्यास केला तर वेगवेगळे आपल्याला शिल्प भेटतात. त्यापैकी अत्यंत महत्वाचं शिल्प हे दरवाजावरतीच असतं. मायादेवीचं स्वप्नाचं शिल्प आहे. पितांच्या जन्मापूर्वीचं दृश्य आहे. मायादेवी स्वप्नात श्वेत हाती पाहिला. हे शिल्प भिंती चित्रात त्यांचं चिंतन केलेलं किंवा चित्रामध्ये आणि शिल्पामध्ये ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. धार्मिक कथा भविष्यवाणी दर्शवते. हे जे चित्र आहे बऱ्याच लेण्यांमध्ये पाहायला मिळतं. त्याच्यानंतर भगवान बुद्धांच्या ज्ञान प्राप्तीचं देखील आपल्याला एक शिल्प पाहायला मिळतं. उपदेश देणारे भगवान बुद्ध यांचं देखील शिल्प आपल्याला मिळतं. अशा प्रकारे आपल्याला बौद्ध लेणीमध्ये अतिक्रमण देखील पाहायला मिळतं आणि आपल्याला ह्या अतिक्रमणाच्या विरोधात उभं राहायचं आहे आणि अतिक्रमणाच्या विरोधात काम करायचं आहे. म्हणून सर्वांनी बौद्ध लेणीवरती येणं, बौद्ध लेणी पाहणं, बौद्ध लेणीचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. एवढे बोलून मी थांबतो.